विधायक सुरेश धस ने संतोष देशमुख हत्याकांड के आरोपी वाल्मीकि कराड को लेकर फिर एक बड़ा खुलासा किया है। आज पुणे में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि 14 जून 2024 को धनंजय मुंडे के बंगले में हुई बैठक में कराड ने आवादा कंपनी की तरफ से 3 करोड़ की मांग की है। 14 जून 2024 ला वाल्मीकांना कराड, नितीन बिक्कड, आवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली। ही बैठक फेल झाले। त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत। ते पीए ते पीए थ्रू आवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्या बरोबर संधान साधत होते। ते संधान साधलं, परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचं वाल्मीकांना यांनी बिक्कडला सांगून काम बंद पाडलं। आय एनर्जीचे अनंत काळकुटे, शुक्ला आणि इतर अधिकारी एकत्रित असं ठरलं 14 जूनला की धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत या कंपनीची बैठक लावायची। ती बैठक लावायची ठरल्याच्या नंतर 19 जूनला सातपुडा, बहुतेक सातपुडा आहे त्यांच्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा। मी अनंतराव हे होते मंत्री, तेव्हापासून मी पाहतो सातपुडा हा बंगला थोडासा पाठीमागे आहे। त्या बंगल्यावरती श्री आपले ह्याचे जे आवादा कंपनीचे शुक्ला, अल्ताफ तांबोळी, त्याच्यानंतर अनंत काळकुटे मात्र तिथून पसार झाले। अनंत काळकुटे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सातपुड्यावर झाली। 3 कोटी रुपयाची मागणी केली गेली। तिथून फोन लावला यांनी, वरच्या कंपनीने सांगितलं 3 देणं शक्य नाही, 2 पर्यंत ठीक आहे। आणि बाहेर येऊन कंपनीला फोन केल्यानंतर कंपनी 2 पर्यंत राजी झाली। 2 पर्यंत राजी झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले। ते मसाजोग सह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी, कारण सिक्युरिटी लागते त्यांना, ओम साई राम नावाची कुटे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर, कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी ही नितीन बिक्कड याला देण्यात आली। नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज हे पोलिसांची आहे। नितीन बिक्कड जर उचलला तर यातलं बरंचसं राज बाहेर येईल आणि 50 लाख रुपये मला वाटतं निवडणुकीच्या काळात यांनी त्या कंपनीकडून उकळले सुद्धा। उर्वरित राहिलेले 1.5 कोटी म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माणसांचे इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। आणि 1.5 कोटीच्या मागणीसाठी गेले। दलित समाजाच्या पोराला, वॉचमनला मारलं म्हणून संतोष देशमुख तिथं मध्ये गेला आणि त्याचा प्रचंड छळून अतिशय अमानवी कृत्य करून त्याचा ह्यांनी मर्डर केला। आणि नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मीकांना कराड यांचा पीए आहे, तो 17 मोबाईल नंबर वापरतो। वाल्मीकांना कराड 17 मोबाईल वापरतो। या 17 मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे। हे 17 मोबाईल जप्त केले पाहिजे। या 17 मोबाईल मध्ये अनेक जे त्याच्यातले हे आहेत सिक्रेट्स आहेत, हे सिक्रेट सगळे बाहेर येतील। वाल्मीकांना यांची आम्हाला जिथं जिथं जमीन सापडती ती 100 ते 150 एकरांनी सापडते, कमी सापडत नाही। 50 अकाउंट आतापर्यंत सीज केलेत, उर्वरित अकाउंट सुद्धा सीज करावेत अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार।